गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक नवीन चॅप्टर चालू करणार आहोत. इयत्ता 9वीचा चॅप्टर नंबर 13, कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य. तर या पाठात आपण बघणार आहोत की कार्बन म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे एक महत्त्वाचे मूलद्रव्य म्हणून ओळखले जाते. त्याबरोबरच आपल्या सभोवती कार्बनचा आढळ म्हणजेच कार्बन कुठे कुठे निसर्गामध्ये उपलब्ध असतो, कुठे कुठे आढळून येतो, तसेच कार्बनचे गुणधर्म आणि कार्बनची अपरूपे म्हणजेच त्याचे ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. तर पहिल्यांदा आपण बघूयात की मूलद्रव्य म्हणजे काय. आपण इथे बघितलं आहे कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य. तर मूलद्रव्य म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या वस्तूचे इतके साधे आणि सोपे रूप ज्याचे अन्य कोणत्याही रूपात रासायनिक प्रक्रियेने विघटन करता येत नाही, अशा पदार्थाला किंवा अशा घटकाला आपण मूलद्रव्य असे म्हणतो. तर कार्बन काय आहे, एक महत्त्वाचे मूलद्रव्य आहे. तर आपण पहिल्यांदा बघूयात कार्बन म्हणजे काय. तर कार्बन म्हणजे काय, तर कार्बन एक मूलद्रव्य आहे. ते कशा प्रकारचे मूलद्रव्य आहे, तर ते अधातू मूलद्रव्य आहे. कसं मूलद्रव्य आहे, अधातू. आपल्याला धातू आणि अधातूंची वैशिष्ट्ये माहिती आहेत. धातू म्हणजे काय, एक असा घटक जो विजेचे आणि उष्णतेचे वहन करू शकतो. परंतु अधातू काय असतात, तर अधातू सहजरित्या उष्णतेचे किंवा विजेचे वहन करू शकत नाहीत. अशाच घटकांना आपण अधातू म्हणतो. म्हणून कार्बन हा सुद्धा काय आहे, हा पण कोणत्याही प्रकारच्या उष्णतेचे किंवा विजेचे वहन करू शकत नाही. म्हणून कार्बन हा अधातू प्रकारामध्ये मोडला जातो. तसेच कार्बनमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात आणि फ्री इलेक्ट्रॉन्स उपलब्ध नसल्यामुळे ते विजेचे दुर्वाहक आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा कार्बनची संज्ञा, म्हणजे जर आपल्याला कार्बन दाखवायचं असेल किंवा ओळखायचं असेल, एखाद्या घटकामध्ये कार्बन हे मूलद्रव्य उपलब्ध आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला त्याच्या संज्ञेचा म्हणजेच सिम्बॉलचा किंवा एका ठराविक नावाचा उल्लेख करावा लागतो. तर इथे कार्बनची संज्ञा आहे सी. कॅपिटल सी काढला की आपल्याला समजून जातं की या घटकामध्ये कार्बन प्रेझेंट आहे किंवा उपलब्ध आहे. तर असं का, तर बघा इंग्लिशमध्ये लिहिताना आपण कार्बन अशा प्रकारे लिहितो. मग त्यामुळेच कार्बनचं फर्स्ट अल्फाबेट कोणता आहे, तर कॅपिटल सी. म्हणून कॅपिटल सीचा उपयोग कार्बनच्या संज्ञेकरता किंवा त्याला आपण सिम्बल ऑफ कार्बन असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर येतो अणुअंक, म्हणजे एका कार्बनच्या घटकामध्ये किती कार्बनचे अणू प्रेझेंट आहेत, कार्बनच्या मूलद्रव्यामध्ये कार्बनचे नेमके किती अणू प्रेझेंट उपलब्ध आहेत त्यालाच आपण अणुअंक म्हणतो. तर बघा एका कार्बनच्या मूलद्रव्यामध्ये जेमतेम 6 अणू उपलब्ध असतात. हे अणुअंक कशावरून ठरतो, तर एका कार्बनच्या मूलद्रव्यामध्ये किती कार्बनचे अणू उपलब्ध आहेत यावरून त्याचा अणुअंक ठरवला जातो. तर मग इथे बघा किती अणुअंक आहे, 6. म्हणजे कार्बनच्या एका मूलद्रव्यात जेमतेम 6 अणुअंक किंवा अणू उपलब्ध असतात. त्यानंतर अणुवस्तुमान, म्हणजे एका अणूचं, कार्बनच्या एका अणूचं वस्तुमान म्हणजेच त्याचं वजन किती असतं, तर ते 12. ह्यालाच आपण अणुवस्तुमान म्हणतो. अणुअंक आपण काढला 6. त्यानंतर त्या एका अणूचं वस्तुमान किती असतं, तर ते असतं 12. त्यानंतर येतं इलेक्ट्रॉन संरूपण. इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जे हे अणू उपलब्ध आहेत त्या अणूंना आपण वेगवेगळ्या विभागामध्ये किंवा त्यांचं डिवायडेशन करतो, सेपरेशन करतो, त्यालाच आपण इलेक्ट्रॉन संरूपण असं म्हणतो. समजा जर कार्बनचा अणुअंक 6 आहे तर त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण किती आलं, 2 आणि 4. हे कशा प्रकारे केलं, तर बघा जेव्हा आपण कार्बनचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर तयार करतो किंवा इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आपल्याला दाखवायचं असतं तेव्हा आपण काय करतो, अटॉमिक स्ट्रक्चर पहिल्यांदा दाखवतं. पहिल्यांदा आपण जे ॲटम्स म्हणजे अणुरेणूंची आपण संरचना दाखवणार आहोत. तर बघा इथं आलं हे केंद्रक, केंद्रकच्या सभोवताली बाहेर हे पहिलं फर्स्ट ऑर्बिट सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो किंवा पहिलं कवच. त्यानंतर हे दुसरं कवच.
ह्यालाच आपण न्यूक्लियस किंवा केंद्रक असं म्हणू शकतो. तर बघा हे त्याचे पहिलं कवच, फर्स्ट ऑर्बिट म्हणजेच आपण पहिलं कवच म्हणू शकतो त्याला. तर बघा इथं इलेक्ट्रॉन संरूपण कसं केलेलं आहे, 2 आणि 4. 2 आणि 4 का? कारण कार्बनचा अणुअंक किती आहे, 6. मग त्याचा अणुअंक 6 असल्यामुळे या अणूंची आपण जेव्हा विभाजनी केली तेव्हा त्यांचं इलेक्ट्रॉन संरूपण किती आलं, 2 + 4 = 6. मग बघा आपण काय करणार आहोत, हे जे पहिलं कवच आहे त्याच्यामध्ये आपण किती, 2 अणू ठेवणार आहोत. ह्या पहिल्या कवचात 2 अणू ठेवले, नंतर किती अणू राहिले आपल्याकडे, 4. मग ते राहिलेले अणू आपण काय करणार, हे जे बाहेरचं कवच आहे त्याच्यामध्ये कुठेही आपण राहिलेले जे 4 अणू आहेत ते प्लेस करू शकतो किंवा ठेवू शकतो. आता बघा ह्या पहिल्या कवचामध्ये 2च अणू का आले, कारण ह्या पहिल्या कवचाची जी कपॅसिटी असते, त्याची जी मर्यादा असते ती फक्त 2च अणू कॅरी करण्याची असते किंवा 2च अणू धरून ठेवण्याची असते. त्यामुळे कोणत्याही मूलद्रव्याचं जे पहिलं कवच असतं त्या पहिल्या कवचामध्ये फक्त आणि फक्त 2च अणू किंवा रेणू राहू शकतात, कारण त्या पहिल्या कवचाची जी मर्यादा असते ती फक्त 2 अणू किंवा रेणू धरून ठेवण्याची असते. त्यामुळे कोणत्याही मूलद्रव्याच्या पहिल्या कवचामध्ये फक्त आणि फक्त 2च अणू किंवा रेणू आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरं जे कवच आहे त्याच्यामध्ये आपण राहिलेले हे जे 4 अणू आहेत ते आपण ठेवून घेतले. मग अशा प्रकारे तुम्हाला जर विचारलं कार्बनचं इलेक्ट्रॉन संरूपण दाखवा, तर तुम्हाला अशा प्रकारे कार्बनचं इलेक्ट्रॉनिक संरूपण दाखवता येतं. त्यानंतर पुन्हा बघा त्यांची संयुजा म्हणजेच काय, तर कार्बनची व्हॅलेन्सी. आता व्हॅलेन्सी म्हणजे काय, तर एका मूलद्रव्यामध्ये किती हायड्रोजन्स उपलब्ध आहेत त्याला आपण त्याची संयुजा किंवा व्हॅलेन्सी असं म्हणतो. तर कार्बनमध्ये 4 नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स किंवा 4 नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स उपलब्ध असतात, 4 हायड्रोजनचे अणू उपलब्ध असतात, त्यामुळे त्याची संयुजा किती आहे, 4. आणि शेवटचा पर्याय अधातू मूलद्रव्य. जसं मी मगाशी सांगितलं की कार्बन हे अधातू विभागात मोडलं जातं का, कारण कार्बन हे विजेचे दुर्वाहक आहे, त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स मुक्त इलेक्ट्रॉन उपलब्ध नसल्यामुळे कार्बन हे उष्णतेचे किंवा विजेचे वहन करू शकत नाही, म्हणून ते अधातू प्रकारात मोडलं जातं. आता पुढे बघूयात आपण कार्बनचा आढळ. कार्बनचा आढळ म्हणजेच काय की निसर्गामध्ये कार्बन कुठे कुठे आढळला जातो, कुठे कुठे सापडला जातो किंवा दैनंदिन आयुष्यामध्ये आपण कार्बनचा वापर कोणकोणत्या प्रकारात करतो, ह्यालाच आपण कार्बनचा आढळ किंवा अक्युरन्स ऑफ कार्बन असं सुद्धा म्हणू शकतो. तर बघा लॅटिन भाषेमध्ये कार्बो म्हणजेच कोळसा. आता हे जे कार्बन नाव आहे त्याच्यातला हा जो कार्बो शब्द आहे त्यालाच आपण लॅटिन भाषेमध्ये कोळसा असे म्हणतो. तर बघा कार्बो म्हणजे काय, तर कोळसा. आता कोळसा हा सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनीच बघितलं आहे, दैनंदिन वापरामध्ये आपण कोळशाचा वापर सुद्धा करतो बऱ्याच प्रमाणावर. तर बघा त्यामुळेच या कार्बो या नावामुळेच या मूलद्रव्याला कार्बन हे नाव प्राप्त झालं आहे. तर बघा कार्बन हे नाव कशामुळे मिळालं, तर लॅटिन भाषेमध्ये कार्बोचा अर्थ होतो कोळसा आणि यामुळेच त्याला कार्बन हे नाव मिळालेलं आहे. त्यानंतर निसर्गामध्ये कार्बन हा मुक्त व संयुगावस्थेत आढळतो. निसर्गामध्ये कार्बन हा मुक्त व संयुग, मुक्त म्हणजे तो एकदम फ्री असतो, फ्री स्टेटमध्ये आपल्याला आढळून येतं, त्याचा जो गुणधर्म असतो तो फ्री असतो. परंतु संयुगावस्थेत, संयुग म्हणजे काय, तर 1 किंवा 2 मूलद्रव्य एकत्रित येऊन जो पदार्थ तयार झालेला असतो त्याला आपण संयुगे असं म्हणतो. मग कार्बन हे काय आहे, जसं ते मूलद्रव्य आहे परंतु ते निसर्गामध्ये मूलद्रव्य स्वरूपात आढळत नाही. कधी कधी ते मूलद्रव्य स्वरूपात आढळलं तर कधी कधी ते संयुग स्वरूपात सुद्धा आढळून येतं. म्हणजे कार्बन हे दुसऱ्या मूलद्रव्याशी जोडलं जाऊन एक नवीन संयुग तयार करतं. त्यामुळे इथं म्हटलं गेलं आहे की निसर्गामध्ये कार्बन हा मुक्त व संयुगावस्थेत आढळून येतो. मुक्त अवस्थेत बघा, कार्बन मुक्त अवस्थेत जेव्हा आढळतो तेव्हा तो हिरा आणि ग्रॅफाइट, हिरा म्हणजेच डायमंड, तुम्हाला माहिती असतील हिरे जे आपण ज्वेलरीमध्ये वापरतो,
तर त्या हिरे किंवा ग्रॅफाईटच्या अवस्थेमध्ये आढळतो. आणि संयुगावस्थेत म्हणजेच जेव्हा कार्बन दुसऱ्या मूलद्रव्यासोबत कोणतीही रासायनिक अभिक्रिया करतो तेव्हा तो कोणकोणत्या घटकांमध्ये आढळून येतो. तर बघा, आता पहिलं जे आहे मुक्त अवस्थेत. आता मुक्त अवस्थेत तो फक्त दोनच ठिकाणी किंवा दोनच घटकांमध्ये आढळून येतो. एक म्हणजे हिरा आणि दुसरा आहे ग्रॅफाईट. आता संयुगावस्थेत बघा, संयुगावस्थेत ते कोणकोणत्या मूलद्रव्याशी आढळून येतं, तर ते आहे कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर मार्बल किंवा कॅल्शियम कार्बोनेट. आपला जो चुनखडी असते त्या चुनखडीमध्ये सुद्धा कार्बन उपलब्ध असतो. तसेच मार्बल फरशांमध्ये सुद्धा कार्बन उपलब्ध असतो. त्यानंतर जी जीवाश्म इंधने आहेत त्यामध्ये दगडी कोळसा, पेट्रोलियम म्हणजेच पेट्रोल जे आपण वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कार्बन आढळून येतो. म्हणजे कार्बन काय करतं, तर कार्बन हे दुसऱ्या कुठल्या तरी मूलद्रव्याशी रासायनिक अभिक्रिया करून त्याच्याशी जोडले जाऊन एक नवीन संयुग तयार करतं. त्यामुळे कार्बन काय आहे, जेव्हा ते संयुगावस्थेत आढळतं तेव्हा ते एकतर कार्बन डायऑक्साईड, मार्बल किंवा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच आपली चुनखडी, पुन्हा दगडी कोळसा, पेट्रोल याच्यामध्ये संयुगावस्थेत आपल्याला आढळून येतं. तसेच जी पिष्टमय पदार्थ असतात किंवा प्रथिने, प्रोटीन्स, मेद, फॅट्स, नैसर्गिक धागे जसे की कापूस, लोकर, रेशीम हे सर्व धागे बनवताना सुद्धा कार्बन या घटकाचा वापर केला जातो. त्यामुळे या सर्व प्रकारांमध्ये कार्बन हे आपल्याला संयुगावस्थेत आढळून येते. परंतु जेव्हा ते मुक्त अवस्थेत असते तेव्हा ते फक्त दोनच घटकांमध्ये उपलब्ध असते, ते म्हणजे हिरा आणि दुसरं ग्रॅफाईट. त्यामुळे लक्षात घ्या, कार्बनचा आढळ म्हणजे अक्युरन्स हा कार्बन काय होतो, दोन प्रकारात असतो. एकतर मुक्त अवस्थेत आणि दुसरा संयुगावस्थेत. मुक्त अवस्थेत तो जेव्हा आढळून येतो तेव्हा तो हिरा आणि ग्रॅफाईट या दोन घटकांमध्येच आढळून येतो. आणि जेव्हा संयुगावस्थेत असतो तेव्हा तो कार्बन डायऑक्साईड, मार्बल, कॅल्शियम कार्बोनेट, दगडी कोळसा, पेट्रोल, नैसर्गिक वायू तसेच पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कापूस, लोकर आणि रेशीम या वेगवेगळ्या घटकांमध्ये तो संयुगावस्थेतही आढळून येतो. त्यानंतर बघा कार्बनचे गुणधर्म. आता सगळ्यात महत्त्वाचा कार्बनचा गुणधर्म आपण मगाशी सांगितला, तो म्हणजे काय, तर कार्बन हे अधातू मूलद्रव्य आहे. कार्बन कसं मूलद्रव्य आहे, अधातू, कारण त्याच्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स नसतात किंवा ते विजेचे दुर्वाहक आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर कार्बनचे गुणधर्म काय, तर ते अधातू मूलद्रव्य आहे. आणि त्यानंतर बघूयात आपण कार्बनची अपरूपता किंवा कार्बनची अपरूपे. आता कार्बनची अपरूपे म्हणजे काय, तर एक असा पदार्थ किंवा एक असं संयुग असतं, निसर्गात जी काही मूलद्रव्ये असतात ती वेगवेगळ्या एकापेक्षा एक अधिक रूपात आढळून येतात, परंतु त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म हे सारखे नसतात. त्यामुळे किंवा अशा पदार्थांना आपण अपरूपे असं म्हणतो. बघा, आपण काय करतो, दुधाचा वापर करतो, ठीक आहे. आपण दूध घेतलं आणि त्याच्या जोडीलाच आपण दही घेऊया. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दुधापासून दही तयार होतं, म्हणजे त्यांचा जो रासायनिक गुणधर्म असतो तो सारखा असतो, कारण दुधापासूनच दही तयार झालेलं असतं, परंतु त्याचा जो भौतिक गुणधर्म असतो तो मात्र वेगळा असतो. आता भौतिक म्हणजे कसा, तर दूध हे आपल्याला एखाद्या पातळ लिक्विड स्वरूपात आपल्याला आढळून येतं, द्रव स्वरूपात आढळून येतं, पण दही हे कधी कधी थोडंसं घट्टसर असतं, म्हणजे त्याचा जो भौतिक गुणधर्म असतो, त्याची जी फिजिकल प्रॉपर्टी आपण म्हणतो ती थोडीशी वेगळी असते. पण रासायनिक गुणधर्म म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज. आता आपण काय बघतो की आपल्याला जर दही तयार करायचं असेल तर आपण दुधामध्ये कोणत्याही ॲसिडचा किंवा लिंबाचा वापर करतो. त्यामुळे काय होतं, तर दुधाची त्या लिंबाच्या रसासोबत रासायनिक अभिक्रिया होते आणि त्या रासायनिक अभिक्रियेतून दही तयार होतं. म्हणजे काय झालं,
तर दूध आणि दही यांची जी रासायनिक गुणधर्म आहे तो एकसारखा आहे, परंतु त्यांचा जो भौतिक गुणधर्म आहे तो मात्र वेगळा आहे. वेगळा का आहे? तर दूध हे आपल्याला पातळ स्वरूपात मिळतं, परंतु ते दही असतं ते घट्टसर असं आढळून येतं. त्यामुळे जरी यांचे रासायनिक गुणधर्म एकसारखे असले तरी यांचे भौतिक गुणधर्म हे खूप वेगळे आहेत आणि अशाच पदार्थांना आपण अपरूपे असं म्हणतो. आता बघा, समजा आपण दुधाची जर अपरूपे बघायला गेलं तर दुधापासून आपल्याला दही मिळतं, लोणी म्हणा किंवा तूप. तर हे काय झालं तर ही दुधाची अपरूपे झाली. अपरूपे का झाली तर ह्या सर्व गोष्टी दुधापासूनच बनतात, म्हणजे यांचे जे रासायनिक गुणधर्म आहेत ते सर्व समान आहेत, परंतु यांचे जे भौतिक गुणधर्म आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणून हे दही, लोणी, तूप हे काय आहेत? ही दुधाची अपरूपे आहेत. तशाच प्रकारे आपण इथे कार्बनची अपरूपे बघणार आहोत, म्हणजे अशा काही मूलद्रव्यांचा अभ्यास ज्याच्यामध्ये कार्बनचे रासायनिक गुणधर्म तर एकसारखे आहेत, परंतु त्यांचे भौतिक गुणधर्म, त्यांचे आकार हे वेगवेगळे असतात. तर पहिल्यांदा कार्बनची जी अपरूपे आहेत त्यांचे सुद्धा प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. कार्बनच्या अपरूपाचे सुद्धा प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिलं आहे स्फटिकरूपी. आता स्फटिकरूपी म्हणजे काय? क्रिस्टलाइन त्याला म्हणतो आपण, छोटे छोटे क्रिस्टल, छोटी छोटी स्फटिकं किंवा बारीक बारीक असे खड्यांसारखे ज्याचे आकार असतात त्याला आपण स्फटिकरूपी अपरूपे म्हणतो. आणि दुसरं आहे अस्फटिकरूपी. आता अस्फटिकरूपीला काय म्हणू शकतो आपण? अस्फटिकरूपी म्हणजे त्याची पूर्णपणे भुकटी झालेली असते किंवा पावडर रूपामध्ये आपल्याला आढळून येतात, त्याला आपण अस्फटिकरूपी अपरूपे असे म्हणतो. तर कार्बनची जी अपरूपे आहेत त्याचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. पहिला आहे स्फटिकरूपी अपरूपे आणि दुसरा आहे अस्फटिकरूपी अपरूपे. यांचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात.